मी पर्वणी रवींद्र पाटील. माझी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. सध्या माझं प्रोबेशन सुरू आहे. तर हे सेशन मुख्यतः आता 11 ऑक्टोबरला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे त्याबद्दल आपण बोलतोय की आता परीक्षा जवळ आली आहे. त्यामुळे परीक्षेला जाता जाता काय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे, याबद्दल आपण यामध्ये या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. सुरुवातीला मला जे इम्पॉर्टंट वाटतात गोष्टी की ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे या सेशनच्या सुरुवातीला. आणि नंतर जे तुमचे मनातल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. आपण त्यावर डिस्कशन करू एंडला. तर मग आता सुरू करूया. आता ही 11 ऑक्टोबरची परीक्षा आहे. ऑलरेडी ही परीक्षा होईल की नाही असा बऱ्याचशा मुलांमध्ये शंका होत्या, कारण आता कोविडचा आजार सुरू आहे आणि कोविडमुळे ऑलरेडी ही परीक्षा पोस्टपोन झालेली आहे. जी एप्रिलमध्ये होणार होती ती आता 11 ऑक्टोबरला होणार आहे. तर आणि या परीक्षेमुळे बऱ्याच मुलांना वेगवेगळ्या अडचणी आल्या आहेत. वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावे लागले. कोणाला पुण्यातून घरी जावं लागलं आहे किंवा काही सोय नव्हती आणि घरी तेवढा स्पेस मिळत नाही अभ्यासाला, त्यामुळे अभ्यास झाला नाही. काही मुलांना बुक्स अवेलेबल नव्हते. अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत आणि मेन हा प्रॉब्लेम होता की एक्झाम होईल की नाही. मग या सगळ्या गोष्टी तुम्ही पार करून अभ्यास पूर्ण केलेला आहे. आता एक्झाम होणार आहे. तर एक गोष्ट मी सांगेल की एवढं लक्षात ठेवा की MPSCचा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये ह्या अडचणी येत राहणार. आता कोविडचा रिझन होतं आणि अदरवाईज बाकीच्याही गोष्टी असतात. कधी जागा निघत नाही, एक्झाम वेळेवर होत नाही. हां, तर कधी कधी जागा वेळेवर निघत नाही, कधी निघतात तर रिझर्वेशनचा मुद्दा असतो. कधी तर वेगवेगळे कारणं असू शकतात. कधी रिझल्ट पेंडिंग राहतो. त्यामुळे ह्या अडचणी किंवा हे प्रोसेसचा हा भागच आहे. याची तुम्ही मानसिक तयारी आधीच ठेवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी दूर सारून तुमचा फोकस फक्त हा अभ्यास असायला पाहिजे. तर आता आपण या एक्झामला फक्त 4 दिवस राहिले. आजची तारीख 11 ऑक्टोबरला एक्झाम आहे, 7 तारीख आहे. तर या दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट मी सांगेल की कोणाच्याही मनात जी पण काही भीती असेल ती भीती काढून टाका. कोणत्याही प्रकारची भीती असो. काही मुलांचा मे बी हा शेवटचा अटेम्प्ट असू शकतो. त्यामुळे त्यांच्या मनात असं असू शकतं की शेवटचा अटेम्प्ट आहे, मला पास व्हायला पाहिजे, नाही झालं तर हे राहिलं ते राहिलं, ही भीती असू शकते. किंवा कोणाचं असं असू शकते की लास्ट त्यांनी अटेम्प्ट दिलेला असतो आणि अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे ते क्रॅक करू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा असर या अटेम्प्टवर त्यांचा पडतो की त्यांच्या मनात एक भीती राहते की याही अटेम्प्टला जर तसं झालं तर, मागचा अटेम्प्ट गेला आणि हाही तसं झाला तर, मग ही भीती असू शकते. किंवा पास झाले नाही तर आईवडील काय म्हणतील, बाकीचे लोक काय म्हणतील, फ्रेंड्स काय म्हणतील, वगैरे वगैरे बऱ्याच प्रकारच्या भीती मुलांच्या मनामध्ये असतात. तर मी हे सांगेल की ह्या भीतीमुळे तुमचा जो परफॉर्मन्स आहे, जेवढा तुम्ही अभ्यास केलेला आहे, जे तुम्ही एक्झाममध्ये परफॉर्म करणार आहे, हा परफॉर्मन्सवर अफेक्ट होतो या सगळ्या गोष्टीचा. तर परफॉर्मन्स तुमचा कमी होतो. ही भीती मनातून काढून टाका. जर तुमच्या डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये जर हे सतत बॅकग्राऊंडमध्ये हे चालत असेल की सतत हे निगेटिव्ह वाईब्स असतात, तर यामुळे तुम्ही आहे तेवढं नाही देऊ शकणार. मी कॉमेंट्स जे पण आहे ते नंतर सेशन झाल्यावर आन्सर करेल. आता आधी आपण बोलूयात. तर या भीतीमुळे तुमचा सपोज जेवढा पण अभ्यास असेल, प्रत्येक MPSC टॉपर असो कोणी असो, 100% अभ्यास कुणाचाही झालेला नसतो. जेवढा पण तुमचा अभ्यास असेल किंवा 60% तुम्ही वाचलं असेल, ते 60% तुम्हाला एक्झाममध्ये उतरवून यायचं आहे. तर हे तुमचं फोकस असलं पाहिजे. जर हे करण्यासाठी जर तुम्ही हे सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये तुमची भीती असेल किंवा आणखी कोणती गोष्ट असेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हा जर तुम्ही विचार करत बसला तर मग तुम्ही एक्झाममध्ये तेवढा परफॉर्मन्स नाही करू शकणार, तेवढं उतरवूनच येऊ नाही शकणार. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं यामुळे नुकसान करून घेताय. दुसरी गोष्ट मी हे सांगेल की ह्या दिवसांमध्ये फक्त रिव्हिजन तुम्ही करायला पाहिजे.
नवीन कुठलंही बुक वाचायचं नाही, कोणताही नवीन टॉपिक वाचायचा नाही. एवढ्या दिवस तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत वाचत आल्या आहे त्याचे जे की पॉईंट्स असतात की एकदम स्टॅटिक डेटा असतो तो तुम्ही या या आत्ताच्या पॉईंटमध्ये तो रिवाईज करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त रिव्हिजन चालू ठेवा. कोणत्याही मित्राने कोणतंही बुक सजेस्ट केलं तरी ते वाचू नका आणि हा विचार अजिबात करू नका की माझा अभ्यास एवढा झाला, पूर्ण झाला की नाही झाला, पास होईल एवढा अभ्यास झाला आहे की नाही झाला, किंवा माझा हा पोर्शन सुटला आहे रिव्हिजनचा किंवा मी तो वाचलाच नाही. असं मनामध्ये बऱ्याच प्रकारच्या शंका येतात. त्यामुळे मुलांचं होतं की ते मित्रांना कॉल लावतात, अरे माझा हा टॉपिक राहिला आहे, एन्व्हायरमेंट मी वाचलंच नाही. मग त्यांची अशी अपेक्षा असते की मित्रांनी म्हणावं, अरे हो मी पण सोडला, मी पण नाही वाचला तो टॉपिक. मग त्यांना छान वाटतं, बरं वाटतं थोडं आपल्यासोबत कोणीतरी आहे. पण मित्रांनी जर म्हटलं, अरे मी वाचला आहे, तो तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इझी इझी क्वेश्चन येतात, तू पण वाचून टाक. मग तुमचं जे असतं ना, आज जे तुम्ही केलं आहे ते तुम्ही सगळं बाजूला सारणार आणि आधी त्या टॉपिकवर तुम्ही फोकस करणार आणि तोच अतिशय महत्त्वाचा टॉपिक असल्यासारखा तुम्ही फक्त त्या टॉपिकवर फोकस करणार. आणि एक्झाममध्ये पण चुकून एन्व्हायरमेंटचा किंवा एक कोणत्याही टॉपिकचा जो तुम्ही वाचला नाही त्याचा एखादा क्वेश्चन आला की तुम्ही एकदम भांबावून जाणार की आपण वाचला नाही, हा वाचायला पाहिजे होता, आणि तुमचा तो पेपरचा परफॉर्मन्स पण खराब होतो. त्यामुळे या ज्या 4 दिवस आहे, 4 दिवसमध्ये कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहू नका. कोणाचा किती अभ्यास झाला आहे, कोण किती अभ्यास करतं आहे हे ॲनालिसिस करू नका आत्ता. आणि कोणत्याही मित्राला फोन लावून विचारू नका, हा झाला आहे का, तो झाला आहे का, तो झाला आहे का, किंवा कोणी खूप अभ्यास करते, शेवटी जसे जसे एक्झाम येते तसे तसे मुलं अभ्यास करताना दिसत आहेत तर त्यांना बघून डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही आयसोलेट राहण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं अभ्यास करताना काही आपण पॉईंट्स काढलेले असतात की हे पॉईंट्स आपल्याला शेवटच्या वीकमध्ये रिवाईज करायचे, तर तेवढे पॉईंट तुम्ही एकेका सब्जेक्टचे कवर करा की एवढं झालं, एवढं झालं, एवढं झालं, हे सगळं रिवाईज करा. आणि एक सांगेल की एकदम बिनधास्त एक्झाम द्या. तुमचा अभ्यास कितीही हो, एक्झामला एकदम बिनधास्त जा. जेवढं फक्त लक्षात एवढं ठेवायचं की जेवढं तुम्ही अभ्यास केला आहे तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये परफॉर्म करून यायचं आहे. हा एकच फोकस तुमचा असायला पाहिजे. तुमचा अभ्यास जेवढा झाला त्यापेक्षा तुम्ही डबल तर एक क्वेश्चन सॉल्व करून येऊ शकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जेवढा अभ्यास झाला तो कोणत्याही गोष्टीने परफॉर्मन्स तुमचा खराब नको व्हायला एक्झामच्या दिवशी. त्यामुळे हे शेवटचे दिवस स्वतःची मानसिक तयारी करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि नंतर या 4 दिवसामध्ये GSचा पेपर आणि CSATचा पेपर. GSच्या पेपरमध्ये जे असते पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट आणि करंटमध्ये मी असं म्हणेल की एप्रिलच्या आधीचंच करंट वाचलेलं बेटर होईल, कारण एक्झाम पोस्टपोन झाली, ती एप्रिलमध्ये होणार होती. आणि पॉलिटीमध्ये जे असतं घटना दुरुस्ती किंवा लक्ष्मीकांतचे काही चार्ट असतात ते बघून जायचे. आणि जॉग्राफीचे नद्या कुठे, डॅम कुठे, असे जे स्टॅटिस्टिकल डेटाचे क्वेश्चन असतात ते धावती रिव्हिजन त्याची घ्यायची, ते बघून जायचे. आणि हिस्ट्रीचा जे तुम्ही पॉईंट्स काढले असेल तेवढेच वाचायचे, पूर्ण वाचत बसायचं नाही, कारण तो सब्जेक्ट खूप मोठा आहे आणि तेवढं त्यावर प्रश्न विचारत नाही. सायन्सचे जेवढं तुम्ही रिव्हिजनसाठी पोर्शन काढलं आहे किंवा बुकमध्ये हायलाईट करून ठेवलं आहे तेवढं वाचा. आणि CSATचं या 4 दिवसामध्ये आयोगाचे जे मागे आलेले 4-5 वर्षातले जे प्रश्न आहेत ते आत्ता जो आयोगाचा पेपर होणार आहे 3 वाजता जो पण टायमिंग असेल त्या टाईममध्ये टाईम लावून सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिस होऊन जाईल आणि ज्या दिवशी तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्या दिवशी पण तुम्ही आधी प्रॅक्टिस केली असल्याच्याने तुमचा म्हणजे तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता. किंवा झोप येते काही जणांना, कारण तो पेपर दुपारी असतो आणि ऑलरेडी 1-2 तासाचा पेपर आपला झालेला असतो, त्यामुळे स्टॅमिना पण थोडा कमी होऊन जातो, तर ते होणार नाही. तर त्या टाईममध्ये पेपर सॉल्व करायची प्रॅक्टिस करा. आणि आयोगाचे पेपर यासाठी कारण सॉल्व करा, कारण 11 तारखेला पण आयोगाचा पेपर होणार आहे, तर तुमचा एक ॲप्रोच व्यवस्थित राहील. आणि जे CSATमध्ये आहे जे काही कीवर्ड असतात
ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. जसे बहुधा, बहुतेक असं काहीतरी जे तुमचे आन्सर उलटे करू शकतात किंवा ते कधी-कधी लक्षात राहत नाही. तर ह्याकडे फोकस ठेवण्याचा प्रयत्न करा. ते अंडरलाईन करून ठेवा पेन्सिलने वगैरे असं. आणि 2 तासामध्ये टाईम मॅनेजमेंट करून तो पेपर सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि पेपर सॉल्व झाल्यावर जसा होईल तसा होईल. त्याच्यानंतर त्याच्यात किती मार्क्स आलेत, कमी आले, जास्त आलेत, खूप जास्त मार्क्स आले, भारावून जाऊ नका. कमी आले, अरे एवढा अभ्यास केला, आता 2 दिवसावर पेपर आहे, सीसॅटचा पेपर सॉल्व केला, खूप कमी मार्क्स आले. मार्क्स नका मोजू, फक्त पेपर सॉल्व करा. कारण टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. मार्क्सचा विचार करू नका. आणि हे 10 तारखेपर्यंत करत राहा. आणि आता येतो तो परीक्षेचा दिवस. परीक्षा दिवस हा असा दिवस असतो की ज्या दिवसासाठी आपण पूर्ण वर्षभर तयारी करत आलेलो असतो. आणि त्या दिवसासाठी आपल्या काही गोष्टी असतात ज्या आपण अभ्यासाव्यतिरिक्त अशा काही गोष्टी असतात की ज्या त्या दिवसासाठी आपण तयारी करणं आवश्यक असते. जशी आदल्या दिवशी पूर्ण तुम्ही झोप घेणं आवश्यक असते. तसंच योग्य आहार घेणं आवश्यक असते. कारण तब्येत असेल, तुमचं आरोग्य असेल तरच तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता, पेपर सॉल्व करू शकता, तुमची एनर्जी राहील तरच तुमचा माइंड रिलॅक्स राहील आणि तुम्ही जेवढं आतापर्यंत वाचलं आहे, अभ्यास केला आहे ते तुम्ही तिथे मांडू शकाल. आणि या गोष्टीकडे मुलं लक्ष देत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत बुक वाचत राहतात. जोपर्यंत पेपर हाती येत नाही तोपर्यंत काय त्यांनी ते पॉईंट्स काढले असतात ते रिवाईज करत राहतात. जेवढं त्या रिव्हिजनला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तुमची एनर्जी टिकवणं हेही महत्त्वाचं आहे. त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. माइंड रिलॅक्स होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सजेस्ट असं करेल की पेपरच्या दिवशी तुम्ही काहीच न वाचलेलं बरं. त्याच्या आदल्या दिवसापर्यंतच अभ्यासाचं प्लॅनिंग करून तो अभ्यास पूर्णपणे संपवून टाका. म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्हाला पूर्ण आराम मिळेल, तुमचा माइंड एकदम रिलॅक्स होईल. आणि ही एकदम छोटी गोष्ट आहे पण या गोष्टीकडे मुलं लक्ष देत नाहीत आणि आदल्या दिवशी झोपत नाहीत. उद्याच्या पेपरच्या टेन्शनमध्ये ते विचार करत राहतात. याने तुमचा परफॉर्मन्स खालावेल. आता तुम्ही अभ्यास केलेला तुम्ही परफॉर्म करू शकणार नाही. तर अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि एक्झामच्या दिवस असतो, पहिला पेपर GSचा असतो. पेपरच्या आधी योग्य पूर्ण नाश्ता करून जा. पेपर सॉल्व करताना पेपरच्या आधी आपल्याला थोडा वेळ असतो, पण पेपरच्या दिवशी काहीच वाचू नका. कारण तुम्ही काही वाचताय, दुसरा मुलगा तुम्हाला दिसतो तो काहीतरी वेगळं वाचतो पेपरच्या टाईमला, अरे हे मी वाचलंच नाही, हे मी विसरलो, तुम्ही आठवून बघण्याचा प्रयत्न करता आणि मग पेपरमध्ये तुमचं ते कॉन्सन्ट्रेशन लेवल राहत नाही. तर पेपर सॉल्व करताना परीक्षेचा दिवस हा तुमच्या परीक्षेच्या तयारीमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. जेवढा इम्पॉर्टन्स तुमच्या 1 वर्ष जे तुम्ही अभ्यास केला असतं त्याला असतं तेवढंच महत्त्व किंवा तेवढंच इम्पॉर्टन्स परीक्षेच्या दिवसाला असतं. आणि ज्या दिवसाचा बहुतेक मुलं विचार करत नाही. आपण अभ्यास करण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला असतो 1 वर्ष, तर पेपर देण्यासाठी 1 दिवसाची प्लॅनिंग तुम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे असं मला वाटतं. पहिला GSचा पेपर असतो. GSचा पेपरला भरपूर वेळ असतो आपल्याला आणि त्यामुळे सिली मिस्टेक टाळायच्या. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा. कधी आयोग विचारतं योग्य आहे का, हे सिंपल आहे. अयोग्य कुठलं, अयोग्य नाही असं काहीतरी वेगळं विचारताना घाईघाईत आपण त्याला अयोग्य टिक करून येतो, अयोग्य नाही. मग ही गोष्ट बहुतेक ते बोल्ड लेटरमध्ये दिलेली असते, पण तरी एकदा तुम्ही पेन्सिलने त्याला हायलाईट करून ठेवा. म्हणजे क्वेश्चन सॉल्व करताना चुका होणार नाहीत ह्या. आणि जे क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटतात, एकदम स्टार्टिंगला एखादा क्वेश्चन खूप अवघड आला आहे त्याला स्किप करायचं, पुढच्या क्वेश्चनवर जायचं. तो क्वेश्चन सॉल्वच करायला पाहिजे असं नाही. कदाचित त्याचा आन्सर तुम्हाला नंतर कधीतरी आठवेल, त्याला टिक करून पुढे चाललं जायचं. जे इझी आहे ते आधी सॉल्व करून घ्यायचे. आणि नंतर GSच्या पेपरमध्ये सिली मिस्टेक टाळण्याला खूप जास्त आपल्याला टाईम मिळतो कारण वेळ भरपूर असतो. आणि GSच्या पेपर नंतर CSATच्या पेपरला मध्ये जो वेळ असतो तर मी सजेस्ट करेल की त्यामध्ये
काहीच वाचायचं नाही. जे मॅथ्सचे ट्रिक्स असेल, फॉर्म्युले असतील किंवा काय असेल ते आदल्या दिवशी सगळे बघून जायचे. या मधल्या पिरियडमध्ये जेवढं तुम्ही शांत ठेवलं, माइंड एकदम शांत ठेवा. आणि सीसॅटच्या पेपरला कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं, एनर्जी खूप लागते, कारण 2 तासाचा वेळ असतो आणि भरपूर म्हणजे टाईम तो पुरत नाही आणि खूप कॉन्सन्ट्रेशन लेवलने त्या 2 तासामध्ये तो पेपर कव्हर करायचा असतो. त्यामुळे एनर्जी खूप लागते आणि ती एनर्जी तुम्हाला तिथे देण्यासाठी ती ऑलरेडी तुम्ही स्टोअर करून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मधल्या गॅपमध्ये तुम्ही प्रॉपर आराम करा, माइंडला एकदम रिलॅक्स ठेवा, कारण आधीच तुमचा माइंड 2 तास पेपर सॉल्व करून थकलेला असतो. आणि नंतर सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्ही आधी डिसिजन मेकिंग सॉल्व करायचं, कारण त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि आता दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/3ची 1/4 झाली, त्यामुळे तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकता. आणि तुमचा अटेम्प्ट किती असायला पाहिजे यावर पण मी नंतर सांगते तुम्हाला. तर सीसॅटच्या पेपरमध्ये आधी डिसिजन मेकिंग करायचं, त्याला निगेटिव्ह मार्किंग येत नाही. तर नंतर पॅसेज सॉल्व करायचे की क्वेश्चन सॉल्व करायचे मॅथ्सचे, हे तुम्ही प्रॅक्टिसने तुमची मेथड प्रत्येकाने ज्याची त्याची ठरवायची आणि त्या अकॉर्डिंग पेपर सॉल्व करायचा. पॅसेज जर सॉल्व करत असाल तर कदाचित पेपर हाती घेतल्या एकदम अवघड पॅसेज दिसेल. तर पॅसेज सिलेक्शन तुम्हाला यायला पाहिजे की इझी पॅसेज कोणते. पहिला जो परीक्षेचा तास असतो त्याच्यामध्ये पूर्ण इझी पॅसेज, इझी क्वेश्चन, सगळं इझी पोर्शन जो आहे तो तुमचा कवर झाला पाहिजे. आणि शेवटचा जो असतो, जेव्हा आपला थोडं कॉन्सन्ट्रेशन लेवल आणि एनर्जी कमी झालेली असते, तेव्हा आपल्याला थोडा वेळ पण असतो विचार करायला. आणि जे अवघड वाटतात किंवा जे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, ज्याला थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, ते नंतर सॉल्व करायचे. तर मग अशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करा. आणि नंतर बबल एक भरण्याचं असतं. हे पेपरच्या दिवशी डिसाईड करू नका की बबल कसे भरायचे. हे तुम्ही आधी जेव्हा आता हे 4-5 दिवस पेपर सॉल्व करणार आहे तेव्हा ठरवून घ्या की बबल कधी भरायचे आहेत. पूर्ण पेपर झाल्यावर भरायचे की अर्धा पेपर झाल्यावर भरायचे आहेत किंवा प्रत्येक प्रश्न झाल्यावर बबल भरायचं आहे. आणि बबल भरताना योग्य भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, कारण 1चा 2, 2चा 3, वर खाली ह्या चुका तुम्ही तर म्हणजे या स्टेजला आल्यावर ह्या चुका नाही व्हायला पाहिजे. आणि नंतर सीसॅटचा पेपरला आणखी एक गोष्ट, ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे आणि स्पीड खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहील. तर ह्या पेपर सॉल्व करण्याच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, एकदम बारीक, त्या कोणत्याही मुलाला माहीत असेल, पण याबद्दल मुलं विचार करत नाही. शेवटच्या मोमेंटपर्यंत फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, कारण या दिवसाला तेवढं महत्त्व दिलं जात नाही आहे जेवढं द्यायला पाहिजे. जेवढं तुम्ही अभ्यासाला महत्त्व देता तेवढंच या दिवसाला महत्त्व दिलं पाहिजे. ह्या बाबी अशा आहेत, तुम्ही मे बी ह्या पेपरवर पण लिहून घेऊ शकता की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे. कधी कधी पेपरमध्ये चूक विचारलं तर बरोबर लिहिलं जाते, बरोबर विचारलं तर चूक लिहिलं जाते. तर या गोष्टी जेव्हा तुम्ही एका पेजवर आधी लिहून ठेवाल, त्या वाचाल, तर पेपरमध्ये ते तुम्ही अलर्ट राहाल की मला हे असं करायचं आहे, मला हे असं करायचं आहे, मला हे सोडायचं आहे, मला आधी इझी क्वेश्चन करायचे आहेत, नंतर मला अवघड क्वेश्चन करायचं आहे. तुम्ही म्हणजे पेपर सॉल्व करताना पूर्ण अलर्ट होऊन जाल, तर त्या सिली मिस्टेक तुमच्या वाचतील. त्यासाठी तुम्हाला या शेवटच्या दिवसाचं सुद्धा प्लॅनिंग आधी करायला पाहिजे. आणि ह्या जरी छोट्या गोष्टी असल्या तरी ह्या तुमच्या ओव्हरऑल स्कोअरमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, कारण तुमचा स्कोअर एकदम बूस्ट करून देतात. कारण एखादी सिली मिस्टेक जर झाली, तुम्ही एखादा चुकीचा प्रश्न बबल्स रॉंग भरून जर चुकीचा भरला आणि तुम्ही ते निगेटिव्ह मार्क्स त्याचे जर घेत असाल, तर त्या प्रश्नासाठी तुम्ही ऑलरेडी 3-4 दिवस वाचन केलेलं असतं, तो 3-4 दिवसाचा अख्खा टाईम तुमचा वाया जातो. तर या दिवसाचं पण प्लॅनिंग करा व्यवस्थित. अभ्यासाव्यतिरिक्तही एक्झामला बाकीच्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याचीसुद्धा काळजी घ्या. आणि अटेम्प्टचं सांगेल, अटेम्प्ट तुम्ही ऑप्टिमम ठेवायला पाहिजे, म्हणजे असा अटेम्प्ट की ज्याने तुमचा जास्तीत जास्त स्कोर येईल. आणि आता निगेटिव्ह मार्किंग 1/4 झाली आहे, म्हणजे तुम्ही थोडा रिस्क घेऊ शकता. एखादा जर ऑप्शन कटत असेल तर 3 ऑप्शनपैकी जे तुमच्या नॉलेजनुसार तुम्ही जेवढं वाचन केलं आहे त्यानुसार तुम्हाला वाटतं की नाही हे ऑप्शन मला बरोबर वाटतं, असं कोणत्याही लॉजिकने तुम्ही उत्तरापर्यंत जर पोचत असाल तर ते रिस्क घ्यायला काही हरकत नाही. कारण जर अटेम्प्टच तुम्ही कमी ठेवला तर मग
कॉम्पिटिशनच्या बाहेर पण जाऊ शकता. आणि असंही टार्गेट ठेवू नका की मला 200 पैकी 200, 100 पैकी 100 अटेम्प्ट करायचं आहे. या नादामध्ये बरेचसे मुलं निगेटिव्ह मार्किंग होऊन मार्क्स त्यांचा स्कोअर कमी होऊन जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मला ह्या सगळ्या पॉईंट वाटला की हे इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रत्येकाने ह्या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला पाहिजे, किंवा तुम्ही ह्या कागदावर पण लिहून घेऊ शकता स्वतःच्या नुसार. आणि प्रत्येक कॅन्डिडेटनुसार काय काय गोष्टी व्हॅरी होऊ शकतात. काही मुलं बबल चुकवत नाही, किंवा काही मुलांची अशी चूक होते की चूक विचारले की बरोबर विचारलं ते त्यांचं लक्षात राहत नाही, तर मग ते लिहून जायचं. माझं असं व्हायचं की मी बऱ्याचदा माझे असे प्रश्न चुकायचे की त्यांनी चूक विचारले की बरोबर विचारलं याकडे माझं लक्ष नाही राहायचं. मी प्रश्न सॉल्व करायचे आणि ते बाय डिफॉल्ट बरोबर विचारले असं लिहून मार्क करायची. तर यामध्ये माझे बरेचसे प्रश्न चुकलेत आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी मला ते लक्षात राहायचं नाही की मी असा घोळ करते. म्हणून मी ते लिहून ठेवायचे आदल्या दिवशी की चूक की बरोबर हे व्यवस्थित बघावे. मग पेपरच्या आदल्या जस्ट 5-10 मिनटं मी ते वाचायची की हे मला आधी बघायचं आहे, तर म्हणजे जेणेकरून मी पेपरमध्ये अलर्ट राहायची की मला चूक आणि बरोबर हे बघायचं आहे. तर हे तुमचा काही वीक पॉईंट असेल तर हे तुम्ही वेगळं लिहून पेपरच्या आधी तुमचे काय पॉईंट आहे ते वाचून जाऊ शकता. म्हणजे तुम्ही पेपरमध्ये काही जे चुका होणार असतात तुमच्या पर्सनल लेवलवर त्या टाळू शकता. मला एवढं वाटतं की हे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यानंतर तुमचे काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही ते मला विचारू शकता. थँक्यू महेश सर. तुम्हाला काही विचारायचं असेल पेपरला जाताना, किंवा आणखी काही माहिती हवी असेल, किंवा काय तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. ही जी माहिती सांगितली ही कारण आता मी पण त्या प्रोसेसमधून गेलेली आहे, त्यामुळे मला वाटते की ही इम्पॉर्टंट आहे आणि ही मुलांनी काही गोष्टी करायला पाहिजे आणि काही टाळायला पाहिजे. त्या मी माझ्या परीने सांगितलं आहे. प्रत्येक मुलाचं ते वेगळं असू शकतं. तर कॉमेंटमध्ये बघूया. एज लिमिटबद्दल MPSCच्या वेबसाईटबद्दल मध्ये सांगितलं आहे. पूर्ण काय क्रायटेरिया दिला असतो प्रत्येक एक्झाम वाईज. तर मग कास्ट वाईज, ओपन, OBC सगळ्या एज लिमिट वेबसाईटवर मिळून जाईल. मी इथे मोस्टली प्रिलिम्सबद्दल सांगते. हां, बबल्स तेजस घाडवे विचारतात बबल्स कधी ड्रॉ करायचे. तर मी ते मुद्दा सांगितला आहे की तुम्ही जेव्हा आधी प्रॅक्टिस करता ना अभ्यासाची, तर तेव्हा तुम्ही सॉल्व करून बघा ना, जी मेथड तुम्हाला कम्फर्टेबल कोणती वाटते, की आधीची मेथड कम्फर्टेबल वाटते. एक प्रश्न सॉल्व केल्यावर एक बबल्स भरावं, ही मेथड याने तुम्ही चांगला परफॉर्म करू शकता की पेपर आधी सॉल्व करून नंतर करू शकता. मी पूर्ण पेपर सॉल्व करून नंतर बबल भरायची, कारण प्रत्येक प्रश्नाचा बबल भरताना माझं कॉन्सन्ट्रेशन नाही राहायचं दुसऱ्या प्रश्नावर. UPSCच्या प्रिलिम्सबद्दल नाही मी इथे सांगू शकत आता. हां, यांनी चांगला प्रश्न विचारलेला की टेम्परामेंट कसं मेंटेन करायचा. तेच मी इथे बोलली होती की खूप महत्त्वाचं आहे टेम्परामेंट मेंटेन करणं, कारण 4 तास तुमची एक्झाम असते. त्याच्यासाठी तुम्ही आधी योग्य झोप घ्यायला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. रिझनिंगसाठी आणि पॅसेजसाठी हे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. तुम्ही पॅसेज आणि रिझनिंग जर तुमचं चांगलं असेल किंवा मॅथ्समध्ये तुम्ही चांगलं असाल तर मी म्हणेल की मॅथ्स तुम्ही आधी सॉल्व करा, कारण रिझनिंगचे क्वेश्चन एकदम इझी असतात आणि 2.5 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो आणि जस्ट तुम्ही 20-20 सेकंदामध्ये ते क्वेश्चन सॉल्व करून घेऊ शकता. आणि त्याच्या आधी मी एक सांगेल की CSATचा पेपर असो किंवा GSचा पेपर असो, कोणताही पेपर असो, पेपर हाती आल्यावर सर्वात आधी पेपर पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण पेपर बघायचा. त्याला फक्त 15 ते 20 सेकंद लागतील. पूर्ण पेपर बघायचा
सी सॅटचा पेपर पण आधी पूर्ण बघायचा उघडून, सुरुवातीपासून सॉल्व करायला लागू नका. त्याने काय होईल की तुम्हाला थोडी आयडिया येईल पॅसेज कसे दिले आहेत किंवा रिझनिंगचा पोर्शन कसा दिला आहे. कधी कधी रिझनिंग आणि मॅथ्स खूप टफ येतं, जरी ते इंजिनिअरिंगची मुलं असतात तरी, आणि पॅसेज एकदम इझी येतात. त्यामुळे आधी पॅसेज सॉल्व करून घेऊ शकता तुम्ही. ते तुम्ही वेळेवर तुम्ही आधी जे प्लॅन केलं त्या व्यतिरिक्त काहीतरी डिसिजन तुम्हाला कधी कधी पेपरच्या टाईमला घ्यावं लागतं. तर त्यासाठी आधी पहिले पूर्ण पेपर एकदा 15-20 सेकंद बघावा हे मी सांगेल. सीसॅटला टाईम मॅनेजमेंटसाठी फक्त तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. रोज सीसॅटचा पेपर 2 तास टाईममध्ये तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. ते एकमेव उपाय आहे टाईम मॅनेजमेंटचं. लॉकडाऊनमुळे अभ्यास झालेला नाही आहे. तर लॉकडाऊनमुळे मी ते स्टार्टिंगला बोलली आहे, बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम झाला आहे. कारण लॉकडाऊन हे सर्वांसाठीच होतं, त्यामुळे सगळे मुलं यामधून गेलेले आहेत. तर परीक्षेच्या आधी तुम्ही अभ्यास झाला नाही हा विचारच सोडून द्या. तुम्ही जेवढा झाला तेवढा तुम्ही परफॉर्म करा. जेवढाही तुमचा अभ्यास असेल तेवढा परफॉर्म करा. आणि क्वेश्चनचे आन्सर निवडताना जेवढा तुम्ही अभ्यास केला आहे त्या लॉजिकनुसार तुम्ही एलिमिनेशन मेथडने उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ती बेस्ट मेथड आहे. एखादा प्रश्न तुम्हाला परफेक्ट आन्सर माहिती नसेल तर जो एक पर्याय असा असतो की जो कम्प्लीट रॉंग असतो, तो बाजूला काढायचा. मग 3 पर्यायापैकी असं तुम्ही एलिमिनेट करत गेला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता आणि तुमचं निगेटिव्ह मार्किंग टाळू शकता. वाटतील हां, आता तुम्ही विचारताय अक्षय, सीसॅटचा पेपर सोडवणं योग्य राहील का? तर पेपरच्या 2-3 दिवस आधीपर्यंत मी सांगितले आयोगाचे सीसॅटचे पेपर आयोगाचे एक्झामचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगला लावून तुम्ही पेपर सॉल्व करणं योग्य असेल. पेपर 2-3 राऊंडमध्ये, हां, कुशल विचारतायत की जीएसचा पेपर 2-3 राऊंडमध्ये सोडवले तर चालेल का? तर हां, तर हे मेथड बेस्ट आहे. पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही इझी प्रश्न घेऊ शकता, जे तुम्हाला वाचले, जे एकदम इझी प्रश्न आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये थोडे अवघड प्रश्न आहे घ्यायचे. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जे प्रश्न खूप रिस्की वाटत आहेत तुम्हाला, किंवा हा अटेम्प्ट करायचा की नाही, किंवा खूप अवघड आहे, ते तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये घेऊ शकता. हां, पहिले प्रश्न वाचावे की पॅसेज वाचावे विचारतायत महेश पाटील. तर मी त्यांना सांगेल की हे मी आधी प्रश्न वाचायची, तर ते जास्त त्याचं डिपेंड वेगवेगळं असू शकतं. मला आधी प्रश्न वाचल्यावर आयडिया यायची की प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत, आणि ते प्रश्नावर मी आधी नजर टाकल्यावर मला ते लक्षात राहायचे, आणि त्यानुसार मी पॅसेजमध्ये शोधायची ते प्रश्न. आणि पण काही पॅसेज असे असतात, जसे भाषेचा एक पॅसेज येतो मराठीमध्ये, तो त्यामध्ये प्रश्नावरून तुम्ही नाही जाऊ शकत. जे फॅक्च्युअल पॅसेज असतात ते तुम्ही जाऊ शकता, आणि जे वैचारिक पॅसेज असतात ते मध्ये आधी तुम्हाला पॅसेज वाचून तो समजून मग प्रश्नाकडे जावं लागतं. तर ते तुम्हाला पॅसेज बघून अंदाज येऊ शकतो. तर मी आधी प्रश्न वरूनच पॅसेजकडे जायची, त्यामुळे माझी मेथड ती होती. तुम्ही तुमची स्वतःची डेव्हलप करू शकता.